नमस्कार मित्रांनो, मी सुनील रटाडे आणि आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलो शेतावरती आणि मित्रांनो तुम्हाला नारळाने जो पाणी तपासतात, पाणी कुठे आहे हे कसं बघायचं ह्याचं आपल्याला लाईव्ह प्रत्यक्ष बघायचं आहे इथे. आणि हे तुम्ही माझ्या हातामध्ये नारळ बघताय. आपण आता बघूया कशा पद्धतीने जिथे पाणी असतो तिथे नारळ उभा राहतो, बरोबर. तर मी जेव्हा नारळ हातामध्ये ठेवून ते आडवा असेल, ॲटोमॅटिक जिथे जिथे पाणी असेल तिथे उभा होईल. तर बघूया मित्रांनो, आणि ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप चांगली व्हिडिओ आहे. नमस्कार मित्रांनो, तर आता बघूया आपण. आता माझ्या हातामध्ये मी बघू शकता नारळ आहे इथे आणि आपण पुढे पुढे चालणार आहोत, बरोबर. जसं मी पुढे चालेन तसा हा तुम्हाला जिथे पाणी असेल त्या नारळ बघा उभा राहील. हे बघा, आता मी आडवा ठेवला होता नारळ आणि हे बघा हा नारळ आता थोडं उभं राहत चाललेलं आहे. हे बघा नारळ उभा राहिला आहे. हे बघा, फक्त तुम्ही नारळ उभा राहिला आहे. पहिला आडवा नारळ होता, हे बघा हा ॲटोमॅटिकली उभा राहिला आहे. हे बघा इथे नारळ उभा राहिला म्हणजे इथे पाणी आहे, बरोबर. आता पुन्हा आपण नारळ आडवा करूया. हे बघा, बघितलं तुम्ही, आडवा नारळ आहे. आता पुन्हा आपण बघूया, पुढे जाऊया, इकडे बघूया. ₹24 received on PhonePe. बघा इथे नारळ उभा राहिलेला आहे. बघा तेव्हा नारळ उभा राहिला इथे, म्हणजे इथे पण एक पाणी आहे, बरोबर. नारळ आळवा आहे. चालू आहे आपण इकडे जातो. तेव्हा जसं ज्या ठिकाणी पाणी असेल ना त्याने नारळ बघा उभा राहतो. बघा नारळ उभा राहिला आहे, बघितलं. माझा हात सरळ आहे, नारळ उभा आहे म्हणजे इथे पाणी आहे. बघा पूर्ण उभा राहिलं नारळ, बघितलं. म्हणजे अशा पद्धतीने पाणी जो बोरिंग आपल्याला मारायचे असेल त्याचं पाणी जो तपासलं जातो ना, तर अशामध्ये तपासला जातो. तेव्हा नारळ पुन्हा उभा राहिलेला आहे. पुन्हा आपण नारळ आडवी करणार आहोत. हे बघा, आता हा नारळ पुन्हा आडवा ठेवला आहे आपण. बघा आता आपण ह्या साईडला जाणार आहोत. तर जिथे पाणी जातं ते नारळ ॲटोमॅटिक उभा होत जातो. हे बघा नारळ उभा व्हायला लागला. इथे पाणी आहे, नारळ उभा राहिला. इथे पण पाणी आहे, बरोबर. आता आपण ह्या साईडला जाऊया. पुन्हा नारळ आडवा ठेवलेला आहे, बरोबर. आता इकडे जाऊया आपण, ह्या साईडला जाऊया. हा इकडे 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 समोरून जा ना तेव्हा. आता नारळ पुन्हा आपण आडवा ठेवलेला आहे. आता आपण जसं पुढे चालणार तिथे पाणी असेल तिथे ॲटोमॅटिकली नारळ उभा राहणार. बघा आता बघा माझा हात सरळच आहे. बघा नारळ झाला उभा झाला. बघा हा बघा इकडे पाणी आहे. बघा हा बघा आता एकदम सरळ उभा राहिला. हा बघा उभा राहिला नारळ, दिसतंय. तेव्हा पुन्हा नारळ उभा राहिला. आपण ठेवतो ते आडवा असतो नारळ, पण ॲटोमॅटिक उभा होतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो जो बोरिंग मारायची असते त्याचा जो पाणी तपासलं जातं तो अशा पद्धतीने तपासला जातो. आणि तुम्हाला मी आज लाईव्ह प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे. तर तुम्ही जर तुमच्या शेतामध्ये तुम्हाला पाणी चेक करायचं असेल तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता. जिथे नारळ उभा राहील तिथे पाणी 100% आहे, बरोबर. तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ जास्त शेअर करा आणि सुनील रटाडे चॅनल सबस्क्राईब करा. मित्रांनो भेटूया एकदा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये आपण.